नमस्कार. सर्वप्रथम दिलगिरी, मी उशिरा दाखल झाले कॉलेजमधून येण्याच्या ह्याच्यात. विदिशा विचारमंच आणि विवेक व्यासपीठ या दोन्ही संयोजकांचं मी मनापासून आभार मानते. भैरप्पा आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या उमाताई यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही आम्हाला मराठीतले कादंबरीकार आणि दुसऱ्या भाषेतला कादंबरीकार या दोन भाषेमधून कादंबरी या साहित्य प्रकाराकडे आणि कादंबरीच्या लेखका असण्याकडे बघण्याची आमची दृष्टी विस्तारित केली, म्हणून तुमचे खूप आभार. माझ्या आधी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीधर लोणी बोलले. भाषांवर खूप छान अभ्यास आहे आणि कन्नड भाषा आणि मुळातून वाचलेले, म्हणजे मी अनुवादित वाचले, त्यांनी मुळातून वाचलेलं आहे आणि त्यांनी मांडलेली जी निरीक्षणं आहेत आणि ते संपादक आहेत, म्हणजे वर्तमानाकडे डोळसपणे पाहणाऱ्या वृत्तपत्राचं संपादक अनेक वर्ष असणं आणि त्यामुळे वर्तमान वाचणाऱ्या एका साक्षेपी अभ्यासकानं मांडलेली मतं आणि त्याच्यानंतर मी बोलणार आहे. मला पहिल्यांदा भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्या आहेत, त्यांच्या कादंबरीतली स्त्री प्रतिमा हा जो विषय आहे किंवा हा जो मला विषय दिला तो विषय घेऊन बोलताना पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं लागतं की त्यांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. आपण त्यातल्या स्त्री प्रतिमांबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्यांमधून व्यक्त होणारं स्त्रीत्व नेमकं कसं आहे असं पाहिलं तर ते जास्त बरं राहील असं मला वाटलं. मला लोणी सर म्हणाले त्यातल्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने मी विचार करत असताना मांडल्या किंवा आपण भैरप्पा आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचत जातो आणि आपण जगाचे आपल्या वैयक्तिक जगण्याचे अनुभव घेत एखादा लेखक बघत जातो, समजून घेत जातो. तसं भैरप्पा काय सगळेच लेखक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कळतात. अनेक गाणीसुद्धा आपल्याला कळतात. खूप थोड्या साहित्यकृती असतात की ज्यांचं बोट आपण धरून चालतो. बऱ्याच साहित्यकृती अशा असतात की आपल्या जाणीवा किंवा आपला अनुभव विश्व विस्तारण्याच्या प्रवासात बरीच बोटं सुटून जातात, माणसांची सुटून जातात, तशी पुस्तकांची पण सुटून जातात. काही अभिजात लेखक असतात की त्यांचं बोट घट्ट धरून आपलं आयुष्य, आपलं वैयक्तिक जगणं आणखीन समजत जातं. त्यांच्यापैकी एक भैरप्पा आहेत. मला भैरप्पांचे म्हणजे आपण असं म्हणतो ना की जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे, तर मला नेहमी असं वाटतं आणि हे मी 12वीत वगैरे असताना सुद्धा वाटतं आणि अजूनही वाटतं की जन्माला आल्यानंतर एकदा तरी पर्व कादंबरी वाचली पाहिजे. जन्माचं सार्थक होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, त्यातलं मला नेहमी वाटतं की पर्व वाचली पाहिजे. पर्व वाचताना नक्की मराठी वाचकांनी मृत्युंजय वाचलेली असती, ययाती वाचलेली असते आणि त्या प्रकाशात आपण पर्वाकडे जातो. पहिल्यांदा प्रवास होतो तो, म्हणजे माझ्या अंगावर अजूनही काटा आहे. आपल्या सगळ्या माझ्या विचाराची सगळे सहमत असतील आणि असायला पाहिजेत असा आग्रह मी धरत नाही, पण मला जे वाटतं, मला जे समजलं, मला जे जाणवलं ते मी अतिशय परखडपणे मांडणार आहे. मुळात मराठीमध्ये लेखकाचा लेखकराव करण्याची यंत्रणा ही जबरदस्त प्रभावी आहे. त्यामुळे आपल्याकडे मराठीत लेखकाचे देवारे निर्माण होतात. तो किती ताकदीचा आहे हे कळायच्या देवाराच खूप मोठा होतो आणि मग जसं पु ग सहस्त्रबुद्धेंनी नरोटीची उपासनामध्ये म्हटलंय की आतला नारळ असतो आणि तो आपण वास्तुशांतीचा नारळ कुठून मिळालेला तो देवाऱ्यावर ठेवलेला असतो. कवच अबाधित असतं, आतलं खोबरं कधीच त्याचं काहीतरी झालेलं असतं, पण आपण ती पूजा करत राहतो. मराठीतले लेखकाला मोठी करणारी यंत्रणा अशीच नरोटीची उपासना करत जाते आणि त्यामुळे मराठीतल्या
लेखकांच्या लेखनाची ताकद नेमकी काय आहे, ते किती सशक्त आहेत आणि किती अशक्त आहेत याचा थांगपत्ता लागतच नाही. कारण त्यांचे देवारे खूप मोठे असतात. त्यामुळं ते प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असंच असतं. तर त्या प्रतिमा निर्माण केल्या जातात. भैरप्पा वाचताना पूर्ण हा कुठल्याच प्रतिमेमध्ये प्रतिमा उभारायची ठरवली तरीही प्रतिमेत न सापडणारा माणूस आहे. कारण हा माणसाचे पाय मातीचे असतात. ही माणसाच्या पायाला चिकटलेली माती जी आहे त्या चिकटलेल्या मातीचा शोध घेणारा लेखक आहे. त्यामुळे यांचे देवारे माजवायचं ठरवलं तरीही होऊ शकत नाही. पर्वच्या सुरुवातीला आणखीन काय होतं, आपल्याकडं लेखक कुठल्या काळातला आहे हा मुद्दाच बाजूला ठेवूयात आपण. आपल्याकडं तो परिवर्तनवादी असू देत, तो कुठल्याही विचारसरणीचा असू देत अथवा नसू देत, तो देशीवादी असू देत, त्याचं एक रोमॅन्टिक चित्र तयार केलं जातं, एक भाबडं आदर्शवादी चित्र तयार केलं जातं. उमाताई, तुम्ही आम्हाला सगळेच अनुवादित केलेल्या सगळ्याच, भैरप्पाच काय, सगळ्याच साहित्यकृतीतून की भाषेचं अवडंबर न माजवता थेट जगण्याला भिडणारा लेखक म्हणून आम्हाला तुम्ही भैरप्पांचा एक आरसा दाखवला. मराठीमध्ये 20 सालामध्ये किंवा 20च्याही आधी कलात्मकतेचं खूप सारं अवडंबर पंडित कवींनी माजवलेलंच होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी कलात्मकता, सौंदर्य आणि तत्त्वज्ञानाचा सुरेख मेळ घातला आणि त्यात सामाजिकता आणली आणि समाजावर संस्कार करत समाज सर्वसमावेशक होता येतं भाषेला, प्रतिमेला. हे खरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवलं आहे आपल्याला. पण आपल्याला ती परंपरा नाही आपली वाटली आधुनिकीकरणाच्या प्रवासात. मग त्या याच्यात आपण शाहिरांचंही बोट सोडलं. मग आता आपण कधीतरी वृत्त मात्रांचं म्हणतोय, ते गणित आपल्याला आत्ता अलीकडं थोडंफार आवडायला लागलं. पण मुळात मराठी समीक्षेने, मराठी लेखकांनी आधुनिक होताना आपण त्या भाषेने भारावून जाणं आणि भाषेचं गारुड तयार करणं याच्यावर बरेच कष्ट घेतले. आणि ते जे असतं ना की भाषेच्या याच्यामध्ये भाषेचं संमोहन, हिप्नोटाईज करणं, त्यात मराठी कादंबरीचं बरंच नुकसान झालं. बंडखोरी करताना सुद्धा, म्हणजे कोसला लिहिताना सुद्धा त्या संमोहनाला ओलांडताना एक नवं संमोहन तयार करावं लागलं. मग ते कदाचित शिव्यांचंही असू शकतं, पण तरीही ते भाषेचंच संमोहन होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं कलावादाला नाकारताना उभे राहिलेले नेमाळे आणि ती सगळी फळी जी होती, त्या फळीने तो कलावाद नाकारला. आम्ही अस्सल देशी शिव्या देतो म्हणून शिव्यांचं एक प्रतिगारूढ निर्माण केलं. त्यामुळं आपल्या मराठी वाचकांना भाषेबरोबर वाहत जाणं, भाषेबरोबर खेचून नेणं याची सवय लागली. आणि त्या भाषेवर आपण काम केलं की मूल्यांपर्यंत पोचायचं का नाही ते स्वातंत्र्यच राहतं. मूल्य निर्माण होतं की नाही हेही स्वातंत्र्य राहतं. मूल्य किती काळ टिकतं का कावळ्याच्या छत्रीसारखं होतं हेही स्वातंत्र्य राहतं. त्यामुळं मराठी वाचकाला, मराठी अभ्यासकाला साध्या पद्धतीने जगण्याला थेट भिडणं आणि असं भिडल्यानंतर सुद्धा आपल्याला आत्मशोध घेता येतो, हे भैरप्पांच्या सगळ्याच कादंबऱ्या दाखवतात. आधुनिक होणं म्हणजे काय? आधुनिक होताना आपले व्यवसाय बदलले, आपला पेहराव बदलला, खाण्याच्या सगळ्याच सवयी बदलल्या, असं आज आपण जागतिकीकरणानंतर आणि स्विगी आणि झोमॅटो नंतरही म्हणू शकत नाही. कारण आपल्याला वरण भात तितकाच आवडतो, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. भैरप्पा आणि भैरप्पांच्या कादंबरीतून व्यक्त होणारं स्त्रीत्व यामध्ये, म्हणजे जो पुणे विद्यापीठात सेमिनार झालेला होता पुंडे सरांच्या, मला पुंडे सरांची पण आठवण येते की पुंडेंनी मला तू जा आणि ते बघ काय करायचं ते बोल म्हणून मला त्यांनी, ते आमच्या फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीत तेव्हा यायचे आणि त्यांनी मला पहिल्यांदा उमाताईंची भेट घडवून आणली. आणि नंतर मग उमाताईंशी खूप वर्ष खूप छान गप्पा व्हायच्या.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या सगळ्या गप्पा आणि उमाताईंच्या घरी गेल्यानंतर एक अर्धा पाऊण तास आमचं घड्याळाकडे कधीच लक्ष नसायचं आणि अर्ध्या तासानं आम्ही दोघेही अशा भानावर यायचो आणि मग उमाताई म्हणायच्या की अगं तू पाणी द्यायचंच राहिलं आणि मग पुढं सगळ्या परत गप्पा. असा तो एक छान काळ होता. तो साधेपणा जो आहे तो मला असं वाटतं की मराठी कादंबरीमध्ये तो आजही नाही आहे. ती पोच घ्यायची गरज मराठी कादंबरीकारांना खूप वाटते आणि ती आजही वाटते. म्हणजे बंडखोरीची पण पोच घ्यावीशी वाटते. हे आपल्या मराठी साहित्याच्या दृष्टीनं हानिकारकच आहे. पोच कुठल्या विचारांची आहे? ती स्त्रीवादी आहे का ती परिवर्तनवादी आहे का ती मार्क्सवादी आहे? हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा तुम्ही अचानक मार्क्सवादी होत नाही. तुम्ही सर्व काळ मार्क्सवादी असू शकत नाही. तुमचं एक घडणं जे असतं ते आपल्या सांस्कृतिक सामाजिक परंपरेच्या धाटणीमध्ये घडलेलं असतं. त्या तत्त्वज्ञानाचे ते परंपरेचे संस्कार आपल्यावर असतात आणि त्या पायावर आपण आधुनिक होतोय. आणि आधुनिक होणं ही एक न संपणारी निरंतर प्रक्रिया आहे आणि त्या निरंतर प्रक्रियेमध्ये आपण बाहेर भलेही मी कितीही आधुनिक आहे असं दाखवत असलो तरी आत आपण खूप सारे प्रतिगामी परंपरावादीच आहे. प्रतिगामी नाही म्हणणार मी, परंपरावादी आहे. भैरप्पांच्या सगळ्या कादंबऱ्यांचं आणि त्यांच्या स्त्री प्रतिमांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो की भारतीय संस्कृती ही नदीकाठी वसलेली आहे. जा ओलांडून वाचताना पहिल्यांदा जाणवतं की भारतीय संस्कृती ही मंदिराभोवती वसलेली आहे. भारतीय गाव हे तिथं मंदिर केंद्रस्थानी आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. धर्मस्थळ मंदिर या शब्दाला ज्यांचा आक्षेप आहे त्यांच्यासाठी मंदिर हा शब्द वगळू आपण धर्मस्थळ म्हणून काय अडचण नाही आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भैरप्पांच्या कादंबरीतली स्त्री प्रतिमा काय का स्त्रीत्व बघण्याआधी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की आपलं आधुनिकीकरण, आपलं परंपराप्रिय असणं हे जे आहे ते किती छोट्या छोट्या सवयींमधून दिसत असतं. भैरप्पा जितक्या सहजतेने ह्या आपलं परंपराप्रिय असणं प्रत्येकाचं आपल्याला भाजीची फोडणी, भाजीतलं तिखट, मीठ, उकळी ही सवयीची झालेली असते आणि आपल्या खानपानाची म्हणून एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीतून आपलं भरणपोषण झालेलं असतं आणि या बारीक बारीक स्तरावर आपलं जातीसंस्थेत अंतर्गत असणं असतं, जन्म घेणं असतं, वाढणं असतं. भैरप्पा इतक्या छोट्या खालच्या स्तरावर साधेपणानं सहजपणे दाखवतात की ही आपली परंपरा ही अशा पद्धतीनं आपण रोज बिनबोभाटपणे जगत असतो. टिकवलेली नाही, जगली असं मी म्हणते. जगतो आपण ते सगळं. तर भैरप्पांच्या कादंबरीमध्ये हे जे आधुनिक होणं आणि परंपरा जपणं जे आहे ते भौतिक स्तरावर समजून घेतलं जातं. दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींमध्ये ते कसं उतरलेलं आहे, ते कसं आहेच आपल्याबरोबर. जे आपल्याला टाकू म्हणता टाकताच येत नाही, हे टाकता न येणं, चिवट असणं, टिकवून ठेवणं आणि चिवट असलेलं काढण्याचा प्रयत्न केला तरी ते परत परत आपल्या रक्तामध्ये DNA असं आहेच तो अंश आपल्या. तो नाही काढता येत. जरी आपण राज्यघटना प्रमाण मानली, जरी आपण कुठलाही ग्रंथ प्रमाण मानला तरी ते आपल्या म्हणजे हेच युंग सांगतो ना आपल्याला की ते आदिम आहे. ते अनेक वर्ष आपल्या जसे वाघाच्या पायाचे ठसे असतात तसे सांस्कृतिक हे जे फुटप्रिंट्स आहेत त्या आपल्या पिढीजात असतात आणि ते असतात आणि त्या काठावर आपण आधुनिक होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं भैरप्पांच्या कादंबऱ्या सगळ्या वाचत असताना पहिल्यांदा लक्षात येतं ते म्हणजे हा आधुनिक होण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याला कुणीच अपवाद नाही आहे. बाई पण नाही, कुठली जात पण नाही. तर हा सगळा आपला प्रयत्न आहे. संघर्ष पण नाही मी म्हणणार, प्रयत्नच आहे. संघर्षामध्ये काहीतरी पणाला लावावं लागतं, खूप झगडावं लागतं स्वतःशी. आपण संघर्ष फार थोडा आहे, प्रयत्न जास्त आहे. तर हे जे वास्तव आहे हे जगण्यातलं साधं वास्तव भैरप्पा मांडतात आणि
जात ओलांडणं असेल, धर्म ओलांडणं असेल, हे सगळं ओलांडणं रोमॅन्टिक पद्धतीने सांगण्यात काही हशील नाही आहे. तो एक क्षणाचा कदाचित निर्णय असू शकतो. भैरप्पांच्या कादंबरीचं वैशिष्ट्य आणखीन काय दिसतं, तर एक काहीतरी आपण असा धाडसी निर्णय घेतो. तो धाडसी निर्णय बेहोशीत घेतलेला असतो. निर्णय जगण्याची वेळ येते तेव्हा माणसाचं काय होतं? निर्णयाला दररोज साधेपणानं भिडताना माणसाचा कस लागतो. तो कस कसा लागतो, हा कसाचा शोध भैरप्पा घेतात. भैरप्पांच्या कादंबरीतली स्त्री पात्रसुद्धा घेतात. पहिल्यांदा आपल्याला भैरप्पांच्या कादंबरीचा स्त्री प्रतिमांचा, स्त्रियांचा विचार करताना आपल्याला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की त्या सगळ्या भारतीय परंपरेतल्या स्त्रिया आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक असलेल्या त्या स्त्रिया आहेत. आपण असं मानायचं काही कारणच नाही आहे की भारतीय तत्त्वज्ञानाच्या बैठक म्हणजे असलेली, आपण सगळे तसेच आहोत, ती असलेल्या स्त्रिया आहेत म्हणजे काहीतरी परंपरेत अडकलेल्या, जुन्या बुरसटलेल्या विचारांच्या, त्यांना जगाचं भान नाही आहे. स्त्रीवाद हा शब्द नाही आला तरी बरीच सत्वशील आयुष्य महाराष्ट्रात, भारतात घडलेली आहेत. ती प्रकाशात कदाचित आलेली पण नसतील, फार थोडी आलेली आहेत. तर हा स्त्रीत्वाचा सत्वांश, भारतीय स्त्रीत्वाचा सत्वांश नेमका काय आहे, जो भैरप्पांच्या कादंबऱ्यांमध्ये व्यक्त कसा होतो, हे शोधण्याची गरज आहे असं मला वाटतं. यातला पहिला महत्त्वाचा भाग असा आहे की मला कुठल्या कादंबऱ्या निवडायच्या, तर मला असं वाटलं की आपण तडा निवडली पाहिजे, म्हणजे तड्यावर विचार केला पाहिजे, आपण आवरणवर बोललं पाहिजे आणि आपण पर्ववर बोललं पाहिजे. याचं कारण असं आहे की पर्व ही आपलं, ज्याला आपण भारतीयत्व म्हणतो आहे, तो पाया असलेली, महाभारताचा संदर्भ असलेली कादंबरी महाभारत आहेत. महाभारताचा अन्वय अर्थ आहे आणि कुठेही रोमॅन्टिक न होता. मुळात मला पर्व आणि नंतर उमाताईंनी अनुवाद केलेलं भैरप्पांचं आत्मचरित्र वाचताना कादंबरी लिहिण्यासाठी एक लेखक किती वर्ष अभ्यास करतो आणि आपली कादंबरी रोमॅन्टिक होऊ नये याच्यासाठी किती म्हणजे किती काळजीपूर्वक प्रयत्न करतो किंवा लिहिण्यासाठी. आपण लेखकाच्या नैतिकतेवर वगैरे वगैरे बरंच बोललं गेलं आहे, बरंच काही झालेलं आहे. पण लेखक हा घडणारा मी असतो. हा लेखक जे सत्य मांडत असतो ते सत्य तरी काय असतं हे शोधण्याचा आत्मचरित्र जे प्रयत्न करतं, लेखक म्हणून नाही, एकूण सत्य शोधण्याचा. तर मला प्रत्येक वेळी असं वाटतं की आत्मचरित्र म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, कादंबरीतल्या व्यक्तिरेखांचं चित्रण म्हणजे काय, याचा कुठलाही ज्याला आपण म्हणतो की कुठलेही एक चमक, कुठलीही एक बाजू, कुठलीही एक पोज न घेता अतिशय साधेपणानं पण थेटपणाने भिडणारा कादंबरीकार म्हणजे भैरप्पा. आणि भैरप्पा आपल्याला आपले वाटतात. ते कुठल्या भाषेतले आहेत हे तर विसरूनच जातो. त्याचं कारण उमाताई खूप सहजपणे त्याचा अनुवाद वाचतोय असं वाटतच नाही मुळात. याचं कारण ते भारतीय वातावरण जे आहे ते त्या अनुवादात बरोबर पकडलेलं आहे ते तर सगळं. आणि भाषेचं अवडंबर मुळात मांडलेलंच नाही आहे भैरप्पांनी. उमाताईंनी ते खूप प्रवाही केलेलं आहे. आणि शब्द जो आहे म्हणजे पर्वमध्ये तो जो आहे की जलबाधा हा जो शब्द वापरला आहे, तर असे खूप सारे शब्द आहेत. मला तो एकच पटकन सांगावा असं वाटतो, मला त्यात फार थांबायचं नाही आहे, पण हे सगळं समृद्ध करणं आहे. मुळात पर्वमध्ये द्रौपदी, आणि द्रौपदीबद्दल बरंच म्हणजे कृष्णकिनारामध्ये आहे, शिवाजी सावंतांच्या ययातीत आहे, सगळी म्हणजे ययातीत नाही आहे पण शिवाजी सावंत आठवतात पटकन आपल्याला हे सगळं करताना. शिवाजी सावंत आणि वि स खांडेकर यांनी मराठी माणसांना जे काही अलंकारिक भाषेचं भूतबाधा केलेली आहे, हो भूतबाधाच आहे ती, तर त्या प्रेमातच आपण हरवतो आणि खरं काय वाचलं कळतच नाही. पर्वचं तसं होत नाही. याचं कारण पर्वच्या सुरुवातीला भैरप्पा जे म्हणतात
की मृत्यू हे सत्य, अंतिम सत्य आहे आणि आपण मात्र रूढीच्या प्रेमात अडकलेलो असतो आणि रूढी जगत असतो आपण सगळे. आणि त्या सत्याचा शोध, त्या अंतिम सत्याचा शोध हा या पर्वमध्ये आहे. पण पर्वच काय, बहुतेक सगळ्याच कादंबऱ्यांमध्ये ते अंतिम सत्य शोधण्याचा प्रयत्न आहे. तर त्या अंतिम सत्याला भिडताना भैरप्पांच्या कादंबरीमध्ये स्त्रीत्व असेल किंवा पौरुष असेल, म्हणजे पुरुष नात, त्या सगळ्यामध्ये एक कामक्रोध मदमोह मत्सर दंभ ह्या ज्या प्रेरणा प्रवृत्ती म्हणूयात आपण, ह्या सगळ्या बाईमध्ये पण आहेत आणि पुरुषामध्ये पण आहेत. अहंकार हा फक्त पुरुषालाच असतो असं समजायचं काही कारण नाही आहे. ह्याची व्यवस्थित समज पर्व आपल्याला देते. पुढं कादंबऱ्या किती छोट्या छोट्या गोष्टीतून बाई तिचा अहंकार जपत असते हे भैरप्पांच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये दिसतं आपल्याला. आणि तो अहंकार कालांतरानं तिचं शस्त्र ढाल होते. ती ढाल वापरली जाते आणि ती ढाल वापरल्यानंतर नात्यांचं पॉलिटिक्स, एक घरातलं असतं ना राजकारण, नात्यांचं राजकारण, हे नात्यांचं राजकारण कसं होतं. आणि त्या अहंकारात बाई ही मुळातच दुय्यम असल्यामुळे ह्या दुय्यम स्थानावरून तो अहंकार दुबळेपण घेऊन येतो आणि त्या अहंकार पराभूत होताना काय काय होतं हे भैरप्पांच्या बहुतेक सगळ्या कादंबऱ्यांमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याच कादंबरीमध्ये कुठलीच बाई गरीब बिचारी वगैरे अशी अजिबात नाही आहे. बऱ्याच वेळा हे होतं की समाजातलं दुय्यम स्थान घेऊन मुळात तिचं दुय्यम स्थान घेऊन ती संघर्ष करायला जाते. नात्यांमधला तो जास्त आहे आणि तो संघर्ष करत असताना तिचा अहंकार ही ढाल होते आणि ती ढाल कधी अहंकार आहे, कधी त्याग आहे. त्या त्यागाच्या आडून दिसणारा स्वार्थ आहे. भैरप्पा या माणसाच्या स्वार्थी असण्याचा, सत्ताप्रिय असण्याचा शोध घेतात आणि त्या स्वार्थी असण्याचा आणि सत्ताप्रिय असण्याच्या मुळातली आपल्या सगळ्यांमध्ये ते आहे. त्यामध्ये नात्यांचं काय होतं, मग तिथं आधुनिक पौराणिक गाव, जागतिकीकरण, धर्मांतर ह्या फक्त या काय म्हणूयात आपण, या सामाजिक सांस्कृतिक घटना राहतात. घटनांच्या मुळाशी असणाऱ्या मुळातल्या मानवी वृत्ती, प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा ह्या आदिम आहेत, त्या आपल्याबरोबर असणार आहेत. आपण आधुनिक झालो तर ते आहेतच. त्यात आपलं समाजातलं स्त्रीत्व किंवा पुरुषत्व घेऊन आपण जगत असतो. त्या प्रेरणा त्या स्त्रीत्वासहित व्यक्त कशा होतात आणि त्या व्यक्त होताना नात्यांचं काय होतं, माघार घेताना काय होतं. माघार ही सहजासहजी घेतली जात नाही. माघार घेऊन सगळं शांत होतं असंही काही घडत नाही. माघार घेतल्यानंतर काहीतरी मनातल्या मनात तडफडत राहतं, व्याकुळत राहतं, तळमळत राहतं. भैरप्पा त्या तळमळण्याचा शोध घेतात. मग ते बाईचं तळमळणं वेगळं आणि पुरुषाचं तळमळणं असं होत नाही. त्यामुळे जे कोणी आवरण आली आणि तेव्हा असं म्हणले की अरे ही उजव्या विचारसरणीची कादंबरी आहे आणि त्याच्यामुळं तशी एक चर्चा झाली आणि त्याची, पण जर नीट वाचली आपण तर असलं काही त्यांना सांगायचंच नाही आहे. संदर्भ सगळे आहेत. तो सत्ता संघर्ष आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे. पण ही जी दुभंगलेलं व्यक्तिमत्व घेऊन जगणं ही कशी कसरत आहे आणि दुभंगल्यानंतर शेवटी दुभंगलेलं व्यक्तिमत्व हे आपल्यावर झालेले परंपरेचे जे काही संस्कार आहेत, आपल्याकडं आपल्यामध्ये रुजलेलं आपल्या व्यक्तिमत्वामधली परंपरा आहे, तिकडे आपण सहजपणे जातो, खेचले जातो असंही मी नाही म्हणणार. आवरणमध्ये हेच दाखवलेलं आहे की तुम्ही एका बेहोशीच्या क्षणी काहीतरी एक धाडसी निर्णय घेता. निर्णय घेणं तुलनेनं सोपं असतं, तुलनेनं म्हणते मी, सगळ्यांना असतं असंही नाही म्हणत, पण निर्णय जगणं जास्त कठीण असतं. कारण तुमचा निर्णय जगताना तुम्ही तुमच्याबरोबर नाती घेऊन जगत असता. त्यांचंही अवघड होतं आणि तुमचंही अवघड होतं. भैरप्पा जगण्यातल्या अवघड बाजू कोणत्या आहेत
त्या अवघड कशा होतात, त्या का होतात, आणि ह्या अवघड झालेल्या गोष्टी घेऊन माणसं जगत असतात, जगण्याचा प्रयत्न करत असतात, जमेल तसं प्रेम करत असतात, आपल्या कुवतीप्रमाणे प्रेम करत असतात, आपल्या कुवतीप्रमाणे संघर्ष करत असतात. सगळंच हाताला लागतं असं नाही, बऱ्याच गोष्टी निसटून जातात आणि निसटून गेलं हे समजल्यानंतरही तुम्हाला जगावंच लागतं. ही जगण्यातली अपरिहार्यता त्यांच्या कादंबरीतल्या स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला दाखवतात किंवा त्या वाचताना आपल्याला जाणवतं. आणि मग आपण कुठल्या तरी एका विचारांचे आहोत का, आपण स्त्रीवादी आहोत का. मध्ये एक काहीतरी एका पॉडकास्टमध्ये गीताली विम आपल्या पुण्यातल्या स्त्रीवादी अभ्यासक त्या म्हणल्या की स्त्रियांनी आता त्यागाच्या घोड्यावरून उतरलं पाहिजे असं त्या म्हणल्यात. त्याला माझं उत्तर असं आहे की स्त्रियांनी त्यागाच्या घोड्यावरून उतरणं कधी होईल की जेव्हा पुरुषप्रधान संस्कृतीची स्वार्थाच्या घोड्यावर जी मांड पक्की आहे ती निसटल्याशिवाय ह्या त्यागाच्या घोड्याला कुठलीच बाई सोडणार नाही. कारण ते स्वार्थावर आधारित असलेलं नात्यांचं एक भावनिक राजकारण पुरुष एका बाजूने करत असतो, बाई दुसऱ्या बाजूनं त्यागाचा तो लगाम हातात धरून ते राजकारण करत असते आणि घरोघरी मातीच्या चुली असतात तसं ते चाललेलं असतं. तर मला भैरप्पांच्या कादंबरीमधली ज्या सगळ्या स्त्रीत्व आहे ते भारतीय परंपरेतलं आहे. ते तुमच्या माझ्या आई, आजी, आजूबाजूच्या सगळ्या बायका यांच्यामध्ये ते दिसणारं आहे. ते मुळात जगा आणि जगू द्या या जीवन जगण्याशी चैतन्यवादी ते आहे. आणि मुळात भारतीय स्त्रीवाद किंवा काय आहे तो, आणि मग तो पाश्चात्य स्त्रीवाद नावाची गोष्ट तरी काय आहे. मुळात भारतातली कुठलीच बाई ही व्यक्तिकेंद्रित आयुष्य नाही जगू शकत, व्यक्तिवादी ती होऊ शकत नाही. ती कुटुंब, मित्र, माणसांच्या जगातली बाई असते. भैरप्पांच्या कादंबरीमध्ये स्वतंत्र विचार करणारी स्त्रीसुद्धा माणसांच्या नात्यांच्या गोतावळ्यातली आहे. ती सगळ्यांबरोबर जगणारी आहे, सगळ्यांसह नात्यांसह असणारी आहे. तर भारतीय स्त्रीवाद असं म्हणताना पहिल्यांदा तो नात्यांसह बाईचं असणं हे आपण आहोत आपण ते तसंच बघितलं पाहिजे. ते सोडून सिमंदी बुवाकडे जाण्यात काही मतलबच नाही आहे. गेल्यानंतर त्याचे प्रचंड कोंड्या आणि प्रश्न होतात. त्यामुळे ती व्यक्तिवादी नाही आहे. भैरप्पांची कादंबरीतली कुठली स्त्री व्यक्तिवादी धारणेतून जगणारी नाही आहे. स्वतंत्र विचार करणारी आहे का, आहे, पण व्यक्तिवादी नाही आहे. आता ती व्यक्तिवादी नाही आहे म्हणजे काय आहे, तर व्यक्तिवादी नसल्यामुळे ती काय आहे, तर ती आपण नर्चरिंग, पोषण करणं, एक स्वतंत्र जग उभं करणं, त्या जगाचं म्हणजे ती निर्माणकारक शक्ती असलेली स्त्री आहे. कुठली निर्माणकारक? मुलांना जन्म देणं ही नैसर्गिक आहे, पण प्रत्येक भारतीय स्त्री, मग ती कुंती असेल नाही तर आजची कुठलीही असेल, रस्त्यावरची फुलं विकणारी असू दे, ह्या सगळ्याच याच्यामध्ये भारतीय स्त्री ही काहीतरी जगवणं, उभं करणं, निर्माण करणं याला महत्त्व देणारी आहे. ती कमालीची स्वार्थी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. ती त्या स्वार्थ ओलांडून निरपेक्ष वृत्तीनं व्यापक काहीतरी निर्माण करायचं, ही निर्माणकारक दृष्टी आणि शक्ती तिच्याकडे आहे. भैरप्पांच्या कादंबरीतल्या स्त्रिया या धारणेकडं जाणारे आहेत, ही धारणा घेऊन जगतात. आणि त्यामुळे तडा असेल, तडामध्ये काय आहे, तडा हे वेगळं, तडा ही काय, आता त्याच्यावर पण टीका काय झाली, म्हणजे हाताला लागतं त्याला धरून मारतात लोक, असं होतं. तडाच्या बाबतीत काय झालं, तडाला म्हणलं की अरे हे स्त्रीवादाच्या विरोधक आहेत, असंही नाही, अजिबातच नाही आहे. ते कुठले विरोधक वगैरे इतक्या किरकोळ कारणांनी कोण माणूस आयुष्यभर लिहित राहील, इतक्या फुसक्या कारणांसाठी कोणी लिहिल का. म्हणजे मला अशी टीका करणाऱ्यांना नेहमी वाटतं की ठीक आहे तुमची करमणूक होती, पण एक लेखक आयुष्यभर इतक्या चिल्लर कारणांनी का लिहिल. त्याचं लिहिणं ही साधनं आहे. तुम्ही कुठली तात्कालिक चहा कॉफीची कारणं शोधता आणि त्याला आपले लेबल लावत सुटता, ह्याचं विरोधक त्याचं विरोधक. मुळात
मी पुन्हा स्त्री प्रतिमा आणि स्त्रीत्वाकडे येते की व्यक्तिवादी झाल्यानंतर मी आता बरेच कायदे बायकांच्या बाजूने आहेत आणि आपण तिथं पण आपण याही एका वातावरणात आहोत की ते कितीतरी खरे खोटे आरोप असतात, खटले असतात, ते होत आहेत. म्हणजे ते कॉलेजमध्ये होत आहेत, बाहेरच्या जगात होतात, पोटगी वसुली आहे, हे सगळं होतं आहे. याच्यापासून आपण लांब नाही आहे. तर हे जे स्त्रीत्व आहे, हे स्त्रीत्व जेव्हा बाईला पुरुष होण्याची आस लागते, सत्ताधारी होण्याची आस लागते, सत्तास्थान मिळवण्याची आस लागते, तेव्हा ती विधिनिषेध शून्य होते. नात्यांचा बळी तर कधीच जातो त्यात. आणि तो बळी गेल्यानंतर तिच्या हातात काही लागतं का? तर लागत नाही. फक्त मी जिंकले हे सुख लागतं. तडामध्ये हा जो आपण आत्मकेंद्रित स्त्रीवाद स्वीकारला तर नातं फक्त राजकारणाने भरलेलं राहील. त्यात स्त्रीत्वही होरपळून जाईल आणि पौरुषत्वही कोमेजून जाईल, संपेल. ह्या शक्यता ज्या आहेत की आधुनिकीकरणाचं आपण अनुकरण करत जाताना नेमकं काय होतं, काय होतंय आणि ते आजूबाजूला दिसतंय, हा जो एक दांभिकता जी येते कुठलीही विचारसरणी स्वीकारल्यानंतर, त्याच्या सत्वाशी भिडणं ही सोपी गोष्ट नसतेच. तिथं आपला पण कस लागतो. मग त्यात ते गांधीवादी सगळे जे तुझं आहे तुझपाशीमध्ये होतं की किंवा सुनीताबाईंच्या आहे मनोहर तरीमध्ये आहे की हे दूध म्हणजे हे दूध का दही आहे मला वाटतं की हे गाईचं आहे का म्हशीचं आहे. तर त्याच्यावर सुनीताबाईंनी सांगितलं की नाही, विरजण म्हशीचं आहे, हे के जे आहे. किंवा आपण बाह्य उपचारांना किंवा दांभिक होत जातो. तर ही दांभिकता जी आहे, ही दांभिकता ही स्वार्थ साधण्यासाठी उपयोगी असते. तशी दांभिकता स्वीकारली तर स्त्री आणि पुरुषांचं सहजीवन कसं असेल. त्यामुळं भैरप्पांच्या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये ती नुसती स्त्री प्रतिमा नाही, ते नुसतं स्त्रीत्व नाही, स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनातून घडणाऱ्या त्या कादंबऱ्या आहेत. ते फक्त राणीवशासारखं फक्त स्त्री राज्य नाही आहे. ते स्त्री आणि पुरुषांचं नात्यांसह जगताना एकमेकांना समजून घेणं आहे. ते पौरुषत्व नेमकं काय आहे, ते स्त्रीत्व म्हणजे काय आहे, याचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये. आणि म्हणून भैरप्पांना कधीच निष्कर्षाला पोचण्याची घाई झालेली नव्हती. निष्कर्षाला पोचण्यासाठी ते लिहितही नव्हते. त्यामुळे हा जो माणसाचे पाय मातीचे असतात, हा जो आधुनिक दृष्टिकोन आहे किंवा तो भारतीय दृष्टिकोन आहे की माणसाच्या मर्यादांच्या आणि माणसाच्या हीन असण्याचा शोध जो आहे तो भैरप्पा त्यांच्या सगळ्या साहित्यकृतींमधून सातत्यानं घेत होते. आणि हे करण्यासाठी खूप धाडस लागतं. कारण हे धाडस जे आहे, या धाडसातून तुमचं कौतुक होणार नसतं, तुम्हाला कुठलं लेबलही लागणार नसतं, त्यामुळं अनेक प्रकारची सोयही होणार नसती, व्यावसायिक यश मिळणार नसतं. ही सगळी जी आहे की जसं तुकाराम महाराज छोट्या छोट्या गोष्टीने माणसाच्या भावसत्याला भिडतात आणि भावविश्वाला हात घालतात आणि त्याच्यातून एक काहीतरी मनुष्यत्वाबद्दल विधान करतात. मला असं वाटतं की भैरप्पा त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांमधून हा जो आंतरिक संघर्ष जो होतो, त्या आंतरिक संघर्षातून माणसाचं भावविश्व ढवळून निघतं. त्याच्यात खरं खोटं सगळंच असतं. ते एका अर्थानं आपलं आतल्या समुद्रमंथनच असतं, आपलं आपल्यापुरतं चाललेलं. आणि त्याच्यात विषही हाताला लागतं, रत्नही हाताला लागतं, अमृत क्वचित हाताला लागतं. अमृत हाताला लागेपर्यंत बऱ्याचदा बाकीच्याच गोष्टी हाताला लागतात, ते पण आपण असतो. तर माणूस हा असा आहे, हे अत्यंत डोळसपणे, कोणताही पवित्रा न घेता, अतिशय साधेपणानं दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या घटना. त्यामुळं मला भैरप्पांच्या कादंबरीमध्ये ती प्रादेशिकता दिसते, प्रादेशिक संस्कृती दिसते. आणि मुळात भारतीय समाजजीवन हे बहुसांस्कृतिक आहे. तिथं जगण्याच्या अनेक शक्यता आहेत. त्या सगळ्या शक्यता घेऊन आपण जगतो, आपण एकमेकांना समजावून घेत असतो. हे बहुसांस्कृतिक वास्तव भैरप्पा कमालीच्या सहिष्णुतेने मांडत होते आणि कमालीच्या सोशिकतेने
बाईला समजावून घेत होते आणि त्यावेळी ते बाईपेक्षाही समजूतदार, संवेदनशील होत होते. आणि त्यामुळं भैरप्पांच्या कादंबऱ्या वाचताना अनेकदा आपल्याला आईची एक उबदार कुशीचा अनुभव येतो. कारण ते जे माणसाच्या सगळ्या अवगुणांवर, त्याच्या अधःपतनावर समजून घेणं जे आहे, ते समजून घेणं आणि त्याला भिडणं आणि त्याच्यासाठी त्या साधेपणानं भिडणं आहे. भाषेचं, संवादाचं कुठेही आपल्याला ते कौतुक दिसत नाही, जे मला मराठी कादंबरीमध्ये दिसतं. आणि म्हणून मगाशी लोणी सर म्हणत होते, की आपले खूप लेखक सुटतात हातातून, कारण तुम्ही ते काहीतरी जगण्याला भिडणारं शोधायला लागता, मोठे होतात असं. त्यामुळं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं वाचन खांडेकरांची वाक्यवहीत लिहूनच सुरू होतं, मृत्युंजयची वाक्यवहीत लिहूनच सुरू होतात. पण पुढं त्यातलं राहत नाही, पुढं त्यातलं राहत नाही काहीच. ह्याचं कारण आपल्या भावपोषणाला ही मंडळी अपुरी पडतात. त्यामुळे त्यांची साथ सुटते अचानक, सोडावी पण लागत नाही. भैरप्पांचं तसं होत नाही. भैरप्पा आपलं भावपोषण करतात आणि आपल्यातल्या चांगुलपणाच्या शक्यताही ते शोधतात. आणि चांगुलपणापासून दूर जाणं जे असतं ते का आणि कसं सुरू होतं ते जाणवतं माणसाला, पण तो तिथं थांबत नाही, तो तसाच पुढे जातो. तर हा पुढं जाणारा माणूस ते दाखवतात. आणि ते जे असतं ना, की जे पर्वमध्ये जे कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे, की मातीवर चढणे एक नवा थर आणती. पर्वाचं सगळा सारांश जो आहे आणि जगण्याचा सारांश जो आहे, की मातीवर चढणे एक नवा थर आणती, ह्या सत्याला भैरप्पांच्या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्या आपल्या ताकदीने भिडतात. आणि म्हणून भैरप्पा आपल्याला आपल्यातले वाटतात, पुन्हा पुन्हा वाचावे वाटतात, पुन्हा पुन्हा ते आपल्याला काहीतरी देत राहतात. ही त्यांच्या कादंबरीतल्या जीवनदृष्टीची ताकद आहे. आणि ती मग स्त्रीचित्रणामध्ये पण आहे आणि एकूण सगळ्या वातावरण निर्मितीवर आहे. प्रादेशिक संस्कृतीचा एक ओळख असलेली मराठीतल्या कित्येक कादंबऱ्या त्या कुठेही घडू देत, खेडेगावात घडू देत, मुंबईत घडू देत, पुण्यात घडू देत, ठसाच नसतो स्थानिक काही. इतकं बिनचेहऱ्याचं लिहिणं मराठी लेखकांना आधुनिक वाटतं. आणि आपल्याला उमाताईंनी दिलेले सगळे लेखक असतील तिथं तो संस्कृतीचा अंकुर त्या मंडळींनी सोडलेला नाही. आणि मराठीला असं वाटतं, की असं काहीतरी केलं तर आपल्याला मागासलेलेच म्हणतील, कुणी आपल्याला मागासलेलं म्हणता कामा नये. म्हणून आपण बिनचेहऱ्याचे लेखक निर्माण करणारं कंत्राट मराठीत आहे. भैरप्पा आणि सगळ्या बाबतीत तसं होत नाही, म्हणून भैरप्पा आपल्याला आपले वाटतात. धन्यवाद.